आता आपण अकोल्यातलं एक आंदोलन पाहणार आहोत। शोले चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे पाण्याच्या टाकीवर चढून धर्मेंद्र हेमा मालिनीच्या बद्दल वक्तव्य करतो, त्याच पद्धतीनं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी आपल्या मागण्या जनतेसमोर ठेवल्या आहेत। अकोल्यातल्या आपातापा गावामध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। माध्यमं अशा आंदोलनाला आजकाल शोले स्टाईल आंदोलन म्हणतात। पाण्याचा प्रश्न प्रशासनाच्या लक्षात यावा आणि त्यानिमित्तानं 19 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटावा अशी या आंदोलकांची प्राथमिक मागणी आहे। गेल्या 1 वर्षापासून जीवन प्राधिकरणने 73 कोटी रुपये खर्च करून या योजनेचे पुनर्जीवन केलेले आहे आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की योजना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3 दिवस आड पाणी पुरवठा देऊ। पण गेल्या 2 महिन्यापासून त्या योजनेचं पाणी आम्हाला सुरू आहे, तरी सुद्धा आजपर्यंत आम्हाला 3 ते 4 दिवस आड पाणी पुरवठा होत नाही। आम्हाला 15 ते 20 दिवस आडच पाणी पुरवठा होतो। आमच्या भागातील आमच्या आया बहिणी 2-2 किलोमीटर पायी चालून जिथं मिळेल त्या ठिकाणी पाणी गोळा करून आम्हाला पिण्याचं पाणी आम्हाला आमच्या घरी आणतात। अकोला जिल्ह्यातल्या आपातापा या गावात शोले स्टाईल आंदोलन हे पाण्यासाठी सुरू आहे आणि महिला सुद्धा यामध्ये आक्रमक झालेल्या आपणास पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही महिला ज्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मावशी, काय सांगाल, जे आपण पाण्यासाठी इथे आंदोलनात सहभागी झाले आहेत, काय सांगाल? पाणी 3 दिवसात आलंच पाहिजे। हो, डायरेक्ट करून द्या। जिकडे जिकडे डायरेक्ट पाईप असते नाही तसं आमच्या आपातापात पाणी सरलंच नाही पाहिजे। सध्या जे आहे पाण्याची परिस्थिती कशी आहे, म्हणजे किती दिवसानंतर तुम्हाला पाणी पुरवठा होतो? महिन्यापासून नाही, आता येईन, पण आता याच्या पुढे आलंय तर पाणी पुरं होत नाही आणि इकडून तिकडून आलं तर मशीन लावतात तर गरीबाचं पाणी होत नाही। काय सांगाल आजी, कशी परिस्थिती आहे गावात? पाणी नाही आहे आणि तुम्ही कशा प्रकारचं पाण्यासाठी नियोजन करताय? मी म्हणतो पाणी आलं पाहिजे नाही निदान आम्हाला पियाले पाणी तरी चांगलं भेटलं पाहिजे। वापरेली पाणी नाही तर पियाले पाणी नाही। आम्हाला बिमाऱ्या येऊन राहिल्या। आम्हाला आमचं करेले कोणी नाही। आम्ही काय मराव का पाय घासून पाणी पाणी करून? आम्हाला पाण्याची जरूरत लय आहे। उन्हाळ्यात जास्त अडचण आणतात। या गावात जे आहे 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो असं महिलांचं काही म्हणणं आहे। आपल्यासोबत या गावच्या सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया। ताई, कशा प्रकारचं नियोजन, तुम्ही एक सरपंच आहात तर या गावासाठी कशा प्रकारचं तुम्ही आणि कोणाकडे तक्रार वगैरे केलेली आहे का? हो, तक्रार केलेली आहे मॅडम आम्ही। पण या गावाला पूर्ण बारूला विभागात खूप दिवस झाले, 15-20 दिवस झाले पाणी पुरवठाच नाही आहे। पूर्ण गावाला पाणी भेटत नाही आहे। माझ्या महिला आहेत सर्वजणी, त्यांची पण तेच समस्या आहे की बा इथे पाणीच नाही आहे म्हणून। प्रत्येकाची समस्या आहे की नाही निदान 8 दिवसाने तरी पाणी पुरवठा झाला पाहिजे। त्यांच्या घरी एवढं साठवण नाही आहे। त्या पाण्यामध्ये शामडोग होत आहे तरी पण ते महिला पाणी पित आहे। खूप दिवस झाले पाणीच पित नाही। आम्ही वरिष्ठांना पण सांगितले पण पाणी पुरवठा होतच नाही आहे इथे। पाणी नसल्यामुळे 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळे जे आहे या पिण्याच्या पाण्यात चामडोक होत आहे आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। याकरता या महिला आक्रमक झालेल्या आहेत। यानंतर प्रशासन काय पुढे कारवाई करते किंवा प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला।